आता फिल्म सिटीचा विषय निघाला म्हणून एकदा वाघाचा अनुभव घेतला होता. हाय ग, हो अगदी म्हणजे सुरुवातीलाच माझ्या करिअरच्या तेव्हा काय झालं, महाभारतचं पूर्ण शूटिंग फिल्म सिटीमध्ये असायचं आणि ते सुद्धा एसी फ्लोअरवर. आता एसी फ्लोअर हा आम गोष्ट आहे, पण रेअर होता, फार फार रेअर होतं, म्हणजे नसायचंच. म्हणजे ती एक, आणि खरं म्हणजे गरज भासायची नाही. पण आता ह्या सगळ्या पोल्युशनमुळे आणि सगळ्या गोष्टींमुळे आणि ऑक्सिजन नसल्यामुळे हवेत तेवढा, त्यामुळे एसीची गरज भासते. त्यामुळे प्रत्येक फ्लोर हा मराठी सिरियल असो किंवा हिंदी सिरियल असो किंवा सिनेमा असो, तिथे एसी फ्लोर असतोच. पण त्या काळात एसी फ्लोर ही मोठी गोष्ट होती. आणि एकदा मी माझं शूटिंग आटपून का डबिंग आटपून, मला वाटतं तेव्हा डबिंग व्हायचं महाभारतचं, आणि तेव्हा ते आटपून मी घरी जात होते. ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि रात्री 2 वाजले होते रात्रीचे. आणि तेव्हा कसं एकच गेट होतं फिल्म सिटीला आणि ते दुसरं गेट जे आता आहे ते नव्हतं. आणि आम्ही निघालो त्या मेन गेटवरून आणि अचानक ड्रायव्हर मला म्हणाला, वाघ बघा मॅडम, वाघ बघा. म्हटलं काय? आणि 2 वाजले होते रात्रीचे, शहाराला अंगावर माझ्या. आणि त्याची ती अशी एक चाल असते ना वाघाची, ती बिबट्यांची, अशी अशी अशी, आणि तो असा पळत गेला. असा थोडंसं अंतर होतं पण तरी सुद्धा, अरे बाप रे, ह्यांनी जर झेप घेतली असती माझ्या गाडीवर तर, असा विचार आलाच. तर तो पहिल्यांदा बिबट्याचा अनुभव तिथे घेतला आणि अगदी माझ्या सुरुवातीच्या काळात. आणि त्यानंतर एकदा मला असं वाटतं की सत्यवान सावित्री म्हणून एक सिरियल केली मी. ते आता हयात नाहीये दिग्दर्शक, ते त्यांचं मी आता त्यांचं नाव विसरले. तर ते करून अमन वर्मा होते माझ्याबरोबर. ते करून अगदी 10च वाजले होते. मी निघाले आणि असा तो क्रॉस झाला, इतक्या जवळून एक वाघ आम्हाला. बापरे, म्हटलं 10च वाजलेत आणि एवढ्यात त्याची सफर सुरू झाली. पण तर आणि त्याच्यानंतर गेली 4-5 वर्ष सुख म्हणजे नक्की काय असतं मी तिथेच करते. त्यामुळे वाघ दिसला, रानडुकराचे थवे दिसले, अजगर तर असा जातो. आणि आमच्या सेटवर तर त्यांनी घरच केलं होतं एका सापाने. त्यांच्या सगळ्या, आणि आमच्या सेटवर येऊन तो झोपायचा बिबट्या अनेक दिवस. हो, त्यामुळे आम्ही मग त्याला सोडून जायचो वगैरे. त्यामुळे तुम्हाला जाग देत होता की तो स्वतः झोपत होता? हो, स्वतः येऊन झोपत होता तिथे. त्यामुळे त्यांनी वन खात्याने मग त्यांचे कॅमेरे लावले वगैरे, तर त्याच्या अनेक पोझेस वगैरे तिथे आल्या. तो मस्त इथे मांजरीसारखा वगैरे ते कसे असे झोपतात, आळस देतात, तसा तो एकदम विसावला होता तिकडे. मला हे सांगायचं आहे मराठी म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारला की विशेषतः फिल्म इंडस्ट्री आणि फिल्म सिटीवर त्यांची मेहर नजर असायला हवी आणि ती कधीही हटता कामा नये. मुख्य म्हणजे कलाकारांना तिथे 24 तास बसची सुविधा हवी. हे मागेही मी सांगितलं होतं, कारण तिथे बिबटे असतात. मी फिल्म सिटीमध्ये जवळजवळ गेली 4-5 वर्ष कंटिन्यूअस काम केलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की तिथे बिबटे असतात, की तिथे रानडुकरांचे कळप येतात, अजगर असतात, साप असतात. तर 7 नंतर काहीही खरं नाही. त्यामुळे कुठल्याही आम कलाकाराला ज्यांच्याकडे गाड्या नाहीयेत त्यांच्यासाठी ही बस सेवा हवीच. आता तुम्ही विचारलं म्हणून एवढं सगळं सांगते, बरोबर आहे. त्यामुळे थोडीशी वेळ त्याच्यासाठी घेणं आवश्यक आहे. आता बस सेवा हवी, नंतर तिथे एक ॲम्ब्युलन्स हवी. आता कुणाला एखाद्या कलाकाराला हार्ट अटॅक आला किंवा काहीतरी एक इमर्जन्सी अशी सिच्युएशन आली, तेव्हा त्याला जीव गमावता, कधी कधी जीव गमवायला लागतो. जर योग्य वेळेला तुम्हाला फर्स्ट एड मिळाली नाही तर मला वाटतं अशा वेळेला हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत तो रिवाईव्ह व्हायला हवा. तो किंवा ती कुणीही असेल, तो दिग्दर्शक असू शकतो, एखादा कलाकार असू शकतो, मोठा कलाकार, लहान कलाकार, तर हे तत्परतेने व्हायला हवं. तर अशासाठी सरकारने निश्चित प्रयत्न करावे, कारण ह्या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. तसंच फिल्म सिटीचे रस्ते चांगले व्हायला पाहिजे आणि ते चांगले झाले. एकनाथजींना मी सांगितलं आणि तेव्हा ते म्हणाले हे होण्यासारखं आहे. आणि नंतर त्याच्यावर काम सुरू झालं आणि आता बऱ्यापैकी चांगले रस्ते आहेत. पण तिथे अशी रिमोट ठिकाणं आहेत, आता हेलिपॅड आहे, लेक आहे, बरीच ठिकाणं आहेत. कारण फिल्म जी सिटी आहे ती फार म्हणजे 400 एकरमध्ये, पण ती बसली आहे मला वाटतं 200 एकरमध्ये. पण त्या 200 एकरमध्ये सुद्धा रिमोट ठिकाणं आहेत, अगदी जिथे जायला भीती वाटते 7 वाजल्यानंतर. म्हणजे आम्हाला सुद्धा समजा ड्रायव्हर नसेल तर एकट्या कलाकाराला गाडी सुद्धा घेऊन जायला भीती वाटते. तसंच पावसाळ्यात बिचाऱ्यांना, कलाकारांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं. तर मला वाटतं त्याच्याकडे विशेषतः महाराष्ट्र सरकारचं लक्ष पाहिजे फिल्म सिटीवर. आणि दुसरं म्हणजे जे कलाकार 60 वर्षांच्या वर आहेत, जे ज्युनियर आर्टिस्ट आहेत,
किंवा जे कॅरेक्टर आर्टिस्ट आहेत त्यांना पेन्शन जे सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल थोडीशी तत्परता दाखवावी सरकारने, की लवकरात लवकर ते जेव्हा आम्ही तुम्हाला अप्रोच करतो त्यांच्या वतीने तेव्हा ते चाललंय आपलं, फाईल चालली असं न होता, म्हणजे ते असं होतच असं नाही मला म्हणायचं नाही, पण असं होता कामा नये, त्याच्यावर थोडीशी तत्परता दाखवावी. तर ह्या सगळ्या माझ्या अपेक्षा आहेत. माझ्या स्वतःसाठी म्हणाल तर मला स्वतःसाठी देवाच्या कृपेने काही नको आहे आणि ती वेळ कधी माझ्यावर येऊ नये. फक्त हे आम कलाकारांसाठीच मागणं असेल माझं जे काही आहे ते. म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट आले, तंत्रज्ञ आले, कामगार आले, सगळ्यांसाठी सगळे झाले, त्यांच्या सगळ्यांसाठी मी मागते सरकारकडे की त्यांच्यावर तुमची मेहर नजर असावी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.